नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या रेसिपीज कट्टा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। कशा आहात सगळ्याजणी? मजेतच असाल। आणि सध्या गौरी गणपतीचे दिवस सुरू आहे, त्यामुळे उत्साहाचे दिवस आहेत आणि कांदा लसूण सध्या तुम्ही खात नाही आहात, तरीसुद्धा आज मी एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, जी आहे दुधी भोपळ्याची वेगळी भाजी। दुधी मसाला किंवा लौकी मसाला असं त्याला आपण म्हणू शकतो। थोडी हटके भाजी, मुलंही आवडीने खातील आणि तुम्हालासुद्धा खूप आवडेल। तर अशी ही भाजी, त्यासाठी मी एक दुधी घेतला आहे, त्यातला मी अर्धाच दुधी आज वापरणार आहे आणि एक कांदा आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो असं घेणार आहे। आणि दुधी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे, कारण ते बाहेरून आणलेले असतात, त्यामुळे आपण ते स्वच्छ धुवूनच घेतले पाहिजेत। तर वरचा देठ काढून टाकला आहे आणि त्यानंतर दुधीची सालं काढून घ्यायची आहेत व्यवस्थित। दुधीच्या सालांची चटणीसुद्धा करतात, पण ती सालं जून नसावीत, कोवळी जर साल असेल तर त्याची चटणी छान होते। तसंच भोपळ्याच्या सालीची पण चटणी करतात किंवा दोडक्याच्या शिरांची चटणी, ह्या चटण्यासुद्धा खूप छान लागतात। तर सालं काढून झाल्यानंतर आपण थोडेसे जाड असे आपण दुधीचे उभ्या गोल चकत्या करणार आहोत। जास्त जाड नाही, पण थोडेसे अगदी पातळसुद्धा नाही करायचे, असे आपण थोडेसे जाड असे दुधीच्या चकत्या गोल काप करून घेणार आहोत। तर असे काप करून घ्यायचे। त्यानंतर टोमॅटोसुद्धा आपण चिरून घेणार आहोत। खूप बारीक नाही चिरला तरी चालेल, कारण त्याचं आपण मिक्सरमध्येच फिरवणार आहोत, त्यामुळे मीडियम साईजमध्ये आपण कट केला तरी चालेल टोमॅटो। नेहमी मुलांना डब्याला काय द्यायचं हा प्रश्न असतो, किंवा सुट्टी दिवशी काहीतरी वेगळं हवं असतं मुलांना, तर त्यासाठी ही भाजी म्हणजे एक उत्तम पर्याय आहे। मुलांनाही आवडेल आणि मुलांना नक्कीच मुलं आनंदाने खातील, किंवा तुमच्या ऑफिसचा डबा असेल नवऱ्याचा किंवा तुमचा स्वतःचा, तर त्यासाठी चालेल। फक्त थोडा या भाजीला वेळ लागतो। तर टोमॅटो चिरून झाला आहे, आता मी कांदा चिरून घेते। कांद्याचे सुद्धा 4 तुकडे केले तरी चालतील, किंवा जसे तुम्हाला हवे तसे। तर असे कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे। त्यानंतर एका पातेलीत पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा, आणि त्यात जे आपण दुधी भोपळ्याचे काप केलेत ते घालून ते थोडेसे उकळवून घ्यायचे। 7-8 मिनटं आपण उकळवून घ्यायचे, म्हणजे ते दुधी थोडासा शिजेल। तर असे हे उकळून झालेले आहेत, आता 7-8 मिनटं झाली आहेत आणि मी आता हे छान उकळून घेतले आहेत। त्यानंतर आपण एक छोटं मिश्रण करून घेतो आहे पनीरचं, स्टफिंगसाठी, दुधीच्या स्टफिंगसाठी। त्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे आणि त्यात बारीक चिरून कांदा घालून घेतलेला आहे। ह्या स्टफिंगसाठी कांदा एकदम फाईनली चॉप करायचा आहे, तर आणि थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा आहे। हे स्टफिंगसुद्धा खूप छान आहे। त्यानंतर इथे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। तुम्ही आवडत असेल तर तुम्ही मिरची घालू शकता, हिरवी मिरची, पण मी इथे लाल तिखट घातलं आहे, पण हिरवी मिरची बारीक चिरूनच घालावी लागेल। हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपण तेलावर। थोडासा कांदा मऊ झाला की मग त्यात बाकीच्या वस्तू घालायच्या आहेत। तर आता यात पनीर घालते मी। पनीर पण थोडं 2-3 मिनटं परतून करून घेतलं तरी चालेल, चवीपुरतं। इथे मी 200 ग्रॅम पनीर आणि थोडंसं परतून झालं की वरून थोडीशी हिरवीगार मस्त फ्रेश कोथिंबीर घालायची। 1-2 सेकंद परतून आपण गॅस बंद करायचा। हे असं स्टफिंग मुलांना दिलं तर मुलं आवडीने खातीलच। पनीर, चीज हे प्रकार मुलांना खूप आवडतात। तर ते स्टफिंग झालं आहे, ते मी काढून ठेवलं आहे। त्यानंतर मी आता ग्रेव्ही बनवण्यासाठी त्याचा मसाला आपण तयार करून घेऊया ग्रेव्हीचा। तर त्यासाठी इथे मी आपण जो मोठा कांदा चिरला होता तो घालायचा आहे तेलामध्ये, तो थोडासा परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मी घालणार आहे काजू, थोडेसे 7-8 काजू घालायचे आहेत ह्यामध्ये, म्हणजे ग्रेव्हीला जरा दाटसरपणा येतो आणि चवही छान येते। तर हे छानपैकी मस्त परतून घ्यायचं आहे। तुम्ही अशा कुठल्या कुठल्या भाज्या करता मुलांसाठी वेगळ्या, किंवा डब्यासाठी कुठल्या भाज्या करता, तर त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा।
सध्या घरी गौरी गणपती असल्यामुळे कांद्याचे प्रकार होत नाही आहेत, पण गणपती झाल्यानंतर तुम्ही ही भाजी नक्कीच करू शकता, कारण डबे तर चालूच राहणार आहेत, मुलांच्या शाळा तर चालूच राहणार आहेत, ऑफिसेस चालू राहणार आहेत. त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. त्यानंतर मी इथे टोमॅटो घालून घेतलेला आहे. मस्त लाल बुंद टोमॅटो आहेत आणि हे थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि हे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. थोडेसे परतले की त्यात आपण बाकीचे मसाले ॲड करू शकतो. तर ह्यात आता आपण घालूया हळद, लाल तिखट आणि धणा जिरा पावडर घालते मी यात. तुम्ही अजून कुठले मसाले घातले तरी चालेल, तुम्हाला जे आवडत असतील किंवा मुलांना जे आवडत असतील ते तुम्ही यात ट्राय करू शकता. चिली फ्लेक्स और ओरिगॅनो वगैरे असे कुठलेही मसाले जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही घालू शकता. मी यात धना जिरा पावडर घातली आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे. थोडा टोमॅटो मऊ होऊ द्यायचा. झाकण ठेवून एक 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं. तर मगाशी आपण जे दुधी भोपळाचे काप उकडून घेतलेत तर त्याचा आता मधून जो गर असतो मधला तो काढून घ्यायचा आहे. अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत. हे मिश्रण मी गार करत ठेवलं आहे. आता ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि त्याच्यात मी पनीर घालणार आहे. जे उरलेलं पनीर होतं ते आपण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहोत. तर आता जे दुधी भोपळ्याचं काप केले आहेत ते स्टफिंग करून आपण मस्त दोन्ही साईडने छान परतून घेणार आहोत. थोडंसं तेल घालायचं आहे, त्याच्यावर त्या चकत्या ठेवायच्या आणि जे पनीरचं स्टफिंग केलं आहे आपण ते त्या चकत्यांमध्ये भरून ते आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे. ते असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते परफेक्ट बसेल आतमध्ये. सगळ्या चकत्यांमध्ये असंच पनीरचं स्टफ करून आपण ते छान परतून घ्यायचे आहे. दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची चव छान लागते. तर हे बघा, एका बाजूने छान भाजून घेतलेलं आहे आणि आता दुसऱ्या बाजूने मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने मस्त छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चवही छान लागते. आणि हे भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये जी ग्रेव्ही मिक्सरला फिरवून घेतली होती ती मी थोडंसं पाणी घालून सारं मिक्स करून घेतली व्यवस्थित आणि ती घालून त्याच्यामध्ये गोल काप आहे ते घालून त्याच्यावर थोडीशी ग्रेव्ही घालून प्लेट सर्व करते. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसोबत.